नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीसाठी लेखन कौशल्य आधारित श्रुतलेखनाचा विकास व सराव या अध्ययन निष्पत्तीनुसार अध्ययन स्तर क्रमांक 10 2 ते 3 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो या अध्ययन स्तरावर आज आपण वर्ग अध्यापनामध्ये कोणकोणत्या कृती घेता येईल याबाबत माहिती बघणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की अनुलेखनापेक्षा श्रुतलेखन करताना विद्यार्थी बरेचदा चुका करतात। श्रुतलेखन म्हटले की शिक्षकाने सांगायचे आणि विद्यार्थ्याने ते ऐकून वहीमध्ये लिहायचे। याच पारंपरिक पद्धतीने वर्गामध्ये श्रुतलेखन घेतले जातात। त्यामुळे विद्यार्थी लिहिताना कंटाळा करतात आणि चुकाही करतात। परंतु श्रुतलेखन हे कृती, खेळ आणि साहित्य वापरून जर घेतले गेले तर निश्चितच मुलांना लिहिताना आनंद वाटेल आणि त्यांचे लेखन हे योग्य गतीने आणि अचूक होईल। चला तर मग आज आपण वर्ग अध्यापनामध्ये श्रुतलेखन योग्य गतीने आणि अचूक होण्यासाठी कृती बघूया। पहिली कृती 2 ते 3 शब्द असणाऱ्या सूचना ऐकून लिहा। या कृतीमध्ये विद्यार्थ्यांचे गट करून शिक्षक ही कृती वर्गामध्ये घेतील। यामध्ये विद्यार्थ्यांच्या परिचित असणाऱ्या काही सूचना यांच्या सूचनापट्टी तयार केल्या जातील आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक सूचनापट्टी उचलून ती वाचण्यास सांगतील। गटातील एक विद्यार्थी पुढे येऊन सूचनापट्टीतील सूचना वाचेल आणि ती सूचना ऐकून इतर विद्यार्थी त्या सूचनेचं वहीमध्ये लेखन करतील। जसे की पहिला विद्यार्थी वाचेल, दरवाजा बंद कर। या सूचनापट्टीचं वाचन केल्यानंतर इतर विद्यार्थी ही सूचना ऐकून आपल्या वहीमध्ये लिहितील। त्यानंतर दुसरा विद्यार्थी पुढे येईल, दुसरी सूचनापट्टी घेऊन त्या सूचनेचं वाचन करतील। जसे गोंधळ करू नका। अशा पद्धतीनं सूचनेचं वाचन केल्यानंतर इतर मुले ती सूचना ऐकून आपल्या वहीमध्ये त्या सूचनेचं लेखन करतील। त्याच पद्धतीनं तिसरा विद्यार्थी तिसरी सूचनापट्टी वाचेल। जसे की झाडाला पाणी घाला। या पद्धतीने गटातील एक विद्यार्थी पुढे येऊन सूचनापट्टीवरील सूचना वाचतील आणि ती सूचना ऐकून इतर मुले त्या सूचनेचं लेखन करतील। अशा प्रकारच्या इतरही मुलं त्या सूचनेचं वाचन करतील। जसे चपला रांगेत ठेवा, कचरा कचरापेटीत टाका, आईला कामात मदत करा। अशा प्रकारे सूचना देऊन मुलांकडून सूचनेचं वाचन करता येईल आणि वाचलेल्या सूचना वहीमध्ये लिहिता येईल। अशा प्रकारे सर्व सूचनांचे लेखन झाल्यानंतर लिहिलेले सूचना बरोबर आहेत की नाही हे तपासून बघण्याकरिता विद्यार्थी स्वतः सूचनापट्टी बघून आपले लिहिलेले तपासून घेतील आणि चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करून पुन्हा सूचना लिहितील। या कृतीमुळे विद्यार्थ्यांना लिहिताना आनंद तर येईल, सोबत विरामचिन्ह, स्वरचिन्ह याबाबतीतील चुका देखील वेळीच दुरुस्त होतील। याप्रमाणे कृतीतून श्रुतलेखनाचा सराव घेतल्यास विद्यार्थ्यांचे लेखन हे अचूक आणि योग्य गतीने होईल। त्याचप्रमाणे स्वरचिन्ह, विरामचिन्ह याबाबत होणाऱ्या चुका देखील त्यांच्या लक्षात येईल आणि त्या वेळीच दुरुस्तही होतील। तसेच गटामध्ये कृती घेतल्यास सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळते। तसेच त्यांच्यात संघभावना, सहकार्य वृत्ती आणि नेतृत्व गुण हे देखील विकसित होते। यानंतर आपली दुसरी कृती आहे शब्द तुमचे वाक्य आमचे। या कृतीमध्ये शिक्षक एका टोपलीमध्ये काही शब्दांच्या चिठ्ठ्या करून ठेवतील आणि वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला एक चिठ्ठी उचलण्यास सांगतील। विद्यार्थ्याने उचललेल्या चिठ्ठीमध्ये जो शब्द येईल त्या शब्दापासून त्यांच्या स्वतःच्या भाषेतील त्यांना जसे सुचेल त्याप्रमाणे एक वाक्य बनवतील आणि ते वहीमध्ये लिहितील। जसे एका विद्यार्थ्याने एक चिठ्ठी उचलली, यातील शब्द आहे दिवाळी, तर तो विद्यार्थी दिवाळी या शब्दापासून एक वाक्य तयार करेल आणि आपल्या वहीमध्ये लिहिल। त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याने दुसरी चिठ्ठी उचलली, तर त्यामध्ये शब्द आहे शाळा, तर तो विद्यार्थी शाळा या शब्दापासून त्याला जे वाक्य सुचेल त्याप्रमाणे तो त्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये शाळा या शब्दापासून वाक्य तयार करेल। त्यानंतर तिसरा विद्यार्थी येईल आणि ही तिसरी चिठ्ठी उचलेल। यामध्ये जसे की बाग हा शब्द आहे, तर तो मुलगा बाग या शब्दापासून एक नवीन वाक्य तयार करून त्याच्या वहीमध्ये लिहिल। अशा प्रकारे वर्गातील प्रत्येक मुलगा एक चिठ्ठी उचलून त्यापासून एक स्वतःच्या भाषेमध्ये आपलं एक स्वतंत्र वाक्य तयार करेल। या कृतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक चिठ्ठी मिळेल आणि त्या चिठ्ठीतील शब्दापासून प्रत्येक मुलाला एक स्वतंत्र वाक्य तयार करता येईल। यामधून विद्यार्थ्याला स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या शैलीत
स्वतंत्र लेखन करण्याची प्रेरणा मिळेल। अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी टोपलीतील एक चिठ्ठी उचलेल। याप्रमाणे कृती घेतल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला एक वेगळा शब्द मिळेल आणि त्याचे वाक्य देखील हे वेगळे आणि त्याचे स्वतंत्र असेल। या कृतीमधून विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला चालना मिळते। सोबतच विद्यार्थी स्वतःच्या शैलीत आणि स्वतःच्या भाषेत वाक्याचे लेखन करून अभिव्यक्त होण्यास प्रेरित होतो। लेखनाची गती वाढून अचूकता देखील येते। अशा प्रकारे श्रुतलेखनाचा विकास आणि सराव करण्यासाठी आपल्याला वर्ग अध्यापनामध्ये कृती, खेळ आणि साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांकडून लेखनाचा सराव करून घेता येतो। पुढील व्हिडिओमध्ये आपण लेखनाबाबतच्या आणखी काही कृती बघू। आज इथेच थांबूया। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीसाठी लेखन कौशल्य अंतर्गत श्रुतलेखनाचा विकास व सराव या अध्ययन निष्पत्ती आधारित स्तर क्रमांक 10 2 ते 3 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो या अध्ययन स्तरावर वर्ग अध्यापनामध्ये कशा प्रकारे अध्ययन अनुभव दिले जातील आणि कृती घेतल्या जातील याबाबतची आपण आज माहिती बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्रुतलेखनाच्या सरावाबाबत कृती बघितल्या। आज देखील आपण श्रुतलेखन अधिक गतीने आणि अचूक कसे होतील याबाबतच्या देखील आपण कृती बघूया। तर आपल्या या खेळाचे नाव आहे गंमत जम्मत। यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना एक शब्द देतील आणि त्या शब्दापासून एक मजेशीर गमतीदार एक वाक्य बनविण्यास सांगतील। विद्यार्थी गटामध्ये चर्चा करून एक मजेशीर वाक्य तयार करून ते वाक्य फळ्यावर लिहितील। उदाहरणार्थ उंदीर मामा हा शब्द दिला असता शिक्षक या उंदीर मामा या शब्दावरून मजेशीर वाक्य कसं तयार होतील याबाबत मार्गदर्शन करतील। जसे की उंदीर मामाने गणपतीजवळचे सर्व मोदक खाऊन घेतले। याबाबतचा सराव घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचित असणारे काही शब्द जसे की चॉकलेट, मांजर, कुत्रा, वानर यासारखे पक्षी, प्राणी, वस्तू इत्यादी शब्द देऊन त्यापासून मजेशीर गमतीदार वाक्य कसे तयार होतील याबाबत मुलांना सराव देतील। विद्यार्थी देखील अगदी हसत खेळत आनंदमय वातावरणात मजेशीर वाक्य बनविण्याचा प्रयत्न करतील आणि बनविलेले वाक्य हे फळ्यावर लिहितील। जसे चॉकलेट, माझ्या घरी चॉकलेटचे झाड आहे, माझ्या घरी 5 चॉकलेट झाडाला लागलेली आहेत, अशा प्रकारे ते वाक्य बनवतील। मांजर या शब्दावरून मांजर रोज दूध पिते, परंतु दुधाच्या ऐवजी वेगळा शब्द वापरून ते मजेशीर वाक्य कसं तयार होईल यासाठी विद्यार्थी मांजर ही रोज सकाळी चहा पिते। विद्यार्थी अशा प्रकारे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करतील आणि तयार केलेले वाक्य ते फळ्यावर लिहितील। अशा प्रकारच्या कृती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा तर सराव होतोच, सोबतच त्यांची कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेला देखील चालना मिळते। यानंतरची कृती आहे चला खेळ खेळूया। या कृतीमध्ये शिक्षक 2 गटामध्ये विद्यार्थ्यांना बसवतील आणि दोन्ही गटाला 2 टोपल्या देतील। या टोपल्यांमध्ये काही शब्द असतील, दोन्ही गटाला सारखे शब्द देतील। या शब्दांमध्ये काही नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद यासारखे सगळे शब्द असतील। ही कृती घेताना शिक्षक चिठ्ठीतील शब्द हे व्याकरणातील शब्दांच्या जाती जसे नाम, सर्वनाम, क्रियापद हे आहेत याची कुठलीही पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना देणार नाहीत, तर यातील चिठ्ठीवरील शब्दांपासून जास्तीत जास्त अर्थपूर्ण वाक्य कसे तयार होतील याबाबत विद्यार्थ्यांना सांगतील। शिक्षक दोन्ही गटाला टोपलीमध्ये सारखे शब्द देतील। यामध्ये राजू, आई, आजी, मी, तू, हुशार, मुलगा, आणते, भाजी, शाळा, बनविते यासारखे असे विविध शब्द देतील। दोन्ही गट एकमेकांमध्ये चर्चा करून जास्तीत जास्त अर्थपूर्ण वाक्य बनविण्याचा प्रयत्न करतील। जो गट लवकर आणि अर्थपूर्ण वाक्य जास्तीत जास्त बनवतील तो गट विजयी गट म्हणून घोषित करेल आणि या विजयी गटासोबत शिक्षक सेल्फी विथ सक्सेस घेतील। अशा प्रकारे विद्यार्थी दिलेल्या शब्दांपासून विविध प्रकारचे अर्थपूर्ण वाक्य तयार करतील। यामध्ये राजू हुशार मुलगा आहे, आई जेवण बनविते, तू सुंदर आहे, मी शाळेत जाते, आजीने हिरवीगार भाजी आणली अशा प्रकारचे विविध अर्थपूर्ण वाक्य विद्यार्थी बनवतील। या कृतीतून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला चालना मिळते। विद्यार्थी तणावमुक्त आणि हसत खेळत विविध प्रकारच्या अर्थपूर्ण वाक्यांची निर्मिती करतात। तसेच व्याकरणातील नियम आणि शब्दांची ओळख देखील या कृतीमधून विद्यार्थ्यांना होते। अशा प्रकारच्या
आपण वर्गामध्ये श्रुतलेखनाचा सराव घेताना खेळाद्वारे, कृतीद्वारे आणि साहित्याद्वारे विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृती घेऊन विद्यार्थ्यांचा लेखनाविषयीचा सराव घेऊ शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या कल्पकतेने आणि नाविन्यपूर्ण कृती घेऊन वर्गाध्यापन करताना श्रुतलेखनाचा अधिकाधिक सराव घेऊन विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन हे अचूक आणि योग्य गतीने कसे होईल यासाठी प्रयत्न निश्चितच कराल. चला तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.